30 नोव्हेंबर फक्त 5 मिनिटं जॉगिंग जागेवर करायचं आहे. 5 मिनिटं जागेवर जॉगिंग. आणि त्याच्यासोबत मी माहिती सांगतोय काय खायचं काय नाही खायचं. वजन कमी करताना, पोट कमी करताना आपल्याला अनहेल्दी काय खायचं नाही. पण जरी खाल्लं तर त्याच्याबरोबर प्रोटीन पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही काहीतरी ब्रेड खाल्लाय, ब्रेड बरोबर तुमच्याकडं प्रोटीनयुक्त काय आहे का? प्रोटीनयुक्त म्हणजे काय? अंड असेल, तुम्ही ऑमलेट करून खाऊ शकताय. म्हणजे असं ब्रेड बरोबर अंड्याची पोळी त्याच्यात ऍड करून खाऊ शकता, कारण अंड्यातलं प्रोटीन त्याच्याबरोबर आलं. हा असा बॅलन्स आपल्याला म्हणजे समजायला पाहिजे. हे साधं साधं गणित आहे. 5 मिनिटं कंटिन्यू जॉगिंग करा. जे नवीन पहिल्यांदा फक्त त्यांनी शिस्तीत, ज्यांना जमत नाही त्यांनी फक्त भरभर 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 चाला. तर दिवसभरामध्ये तुम्ही 4 ते 5 वेळा खायचं आहे. गच्च जेवायचं म्हणत नाही. खाल्लं तर फक्त टार्गेट काय आहे? 20 ग्रॅम प्रोटीन जायला पाहिजे एका वेळी. मग असेल चिकन असतील, मासा असतील, अंडे असतील, पण हे आपण खात नाही. मग त्याच्याबरोबर काय करायचं? सर्व प्रकारची कडधान्य, सर्व प्रकारच्या डाळी ह्याचा समावेश करायचा. ताक, दही, पनीर, दूध, ह्याच्यामध्ये फक्त साखर नाही घालायचं. हे घेऊ शकता. आता बऱ्याच वेळा काय होतं, मग जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यामध्ये कार्बन कॅलरीज वाढतात. आता थोडं सायन्समध्ये सांगतो. मग कार्बन कॅलरीज वाढले तर वाढू दे, काय फरक पडत नाही. हे घरातलं खाणार आहे आपण. फक्त लक्षात ठेवायचं आहे की सातत्यानं हालचाली करायच्यात. सकाळी चांगला व्यायाम करायचा, संध्याकाळी चांगला व्यायाम करा. घरात तुम्ही जॉबवरून या कुठे, लय काय तास 2 तास नाही, किमान 10 मिनिटं चांगला चांगला व्यायाम करा सकाळ संध्याकाळचा. नंतर दिवसभर मात्र 1 तास झाला की 1 मिनिट काढा. 1 मिनिट काढून काही हालचाल करा. हे असं करा जॉगिंग. ह्याला काय लागतंय का? कुठलं साहित्य का काय आहे? काहीच नाही. ह्या किरकोळ हालचाली आहेत, ह्या इतक्या इफेक्टिव्ह आहेत की ते तुम्हाला फॅटमध्ये शरीरात स्टोअर होऊन देत नाही. जास्तीत जास्त फॅट वाढवून देत नाहीत. कारण आपण हालचाल केल्यामुळे बघा सगळं शरीर ऍक्टिव्ह झालं. ऍक्टिव्ह झालं म्हणजे त्याला कॅलरीज बरं चालू झालं ना त्याच्या. तुमच्या 1 तासानंतर 1 मिनिटाच्या हालचाली हा खूप मोठा इफेक्ट आहे. त्यामुळे व्यायामाला कारण सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. घाम येईपर्यंत व्यायाम केला पाहिजे असं अजिबात नाही. लक्षात ठेवायचं ह्या साध्या साध्या गोष्टी. आणि तुम्ही जेवढा इफेक्टिव्ह तुम्ही हालचाली करणार, नॉर्मल ऑफिसमध्ये असा, कुठेही असा, घरात असाल तर उत्तमच आहे. तुम्हाला काय अडचणी जाणार नाही. ह्या 1 मिनिटाच्या हालचाली 1 तासानंतरच्या भरपूर आपल्याला फायदा देणार आहेत. फक्त लक्ष द्या की तुम्हाला आपल्या शरीराला कमी करायचं आहे, मेंटेन ठेवायचं आहे, तर आपणच लक्ष द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की खाण्यामध्ये जे काय खातोय ते फक्त चावून 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 खायचं आहे. गडबडीत खाताय, मोबाईल जवळ घेतलाय किंवा TV बघताय, पहिला घास गोड लागला, खारट लागला, तिखट लागला, ह्याच्यावर तुम्ही शेवटच्या घासावर तुम्हाला कळतं त्याची टेस्ट काय. मध्ये काय काय खाल्लंय की आपल्याला कचरा पेटीत भरल्या खातो आपण, लक्षात राहत नाही. आपल्या कोणाला नावं नाही ठेवायची. प्रत्येक जण तसं असतोय. मी पण तसंच असेल. पहिला विषय तो नाही, पण जरा जरा जसं कळलं तसं आपण सुधारायचं आहे. फक्त काय की थोडं थोडं चावून तुम्ही क्वांटिटी किती खाताय, पण क्वालिटी त्याच्यापेक्षा क्वालिटी कसं चावून चावून खाताय हे महत्वाचं आहे. दिवसभरात 3 ते 3.5 लिटर पाणी. प्रत्येकाचे वय, वजन, उंचीनुसार वेगवेगळं असू शकतं. अंदाजे 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी लागेल. मग जास्त वजन असेल तर काय ते मोजून पिऊ नका. 3 ते 3.5 लिटर किंवा 8 ते 10 ग्लास दिवसभरामध्ये पाणी प्यायचं आहे. आणि ह्या लहान लहान हालचालीकडे लक्ष द्या. जे खाताय ते पचवण्याची, जिरवण्याची ताकद ठेवायची आपल्याला. हालचाली, व्यायाम म्हणत नाही मी, कंटिन्यू व्यायाम म्हणत नाही, दिवसभर 24 तास व्यायाम करा म्हणत नाही. हालचालीकडे लक्ष द्या. काय तुम्हाला त्रास होणार नाही. मग म्हणजे पोट सुटायला लागलंय, वजन वाढायला लागलंय, ह्याच्यापासून हळूहळू आपण माग येऊन जातोय. फक्त काय एकाच ठिकाणी कमीत कमी 2-3 तास सातत्यानं बसून राहू नका. 1 तास झाला की अलार्म लावा, मोबाईलचा वापर करा, अलार्म लावा. 1 तास 1 मिनिट, ते पण नाही झालं तर 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद एवढ्या तर किमान हालचाली करायची का. ऑटोमॅटिक शरीरातल्या फॅटला बर्न व्हायला मदत होईल. आणि सकाळचा मग जर चांगलं, जर बऱ्याच वेळा आपण आता काय म्हणतोय, मी सकाळी रोज 1.5 तास 2 तास व्यायाम करतोय, पण काही रिझल्ट नाही. बरोबर आहे तुमचं. तुम्ही सकाळी चांगला व्यायाम केला तास 1.5 तासानंतर दिवसभर काय केलं ह्याच्याकडे बघितलंय का? आता मी हे बऱ्यापैकी रोज संध्याकाळी 8 वाजता शतपावली, जेवणानंतर लगेच झोपू नये, शतपावलीचा व्हिडिओ असतो तो दररोज 8 वाजता पडेल आपला. हे व्हिडिओ बघून तुम्हाला दररोजच्या दररोज व्यायाम करता माहिती ऐकता येईल. दररोज वेगवेगळी माहिती असते. मला जे काही सुचल ते मी सांगतोय. कुठली स्क्रिप्ट वगैरे पाठ करत बसत नाही.
की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील सुद्धा लोकांना माहिती कळेल. तर 5 मिनिटं झाले आहेत. जॉगिंग केलं असेल तर 1 नंबरचा आहे. अजून थोड्या वेळानं थोड्या ऍक्टिव्हिटी करू आपण. 30 नोव्हेंबर रविवार आहे म्हणून चिट डे करण्यापेक्षा चिट वर्कआउट डे घ्या. खावा पण प्रमाणात खावा. चहा प्यायचा आहे प्रमाण कमी ठेवा. 2च कप सकाळी 1 संध्याकाळी 1 ठीक आहे. इव्हिनिंगला जे काय ते प्रमाण कमी. साखरेचा दुधाचा चहा पिताय साखरेचं प्रमाण कमी करा. बंद करा असं अजिबात नाही. सगळ्या गोष्टी लिमिटमध्ये आणि अशाच माझ्यासाठी फॉलो करा.